आम्ही मुठी आवळून दाखवत नाही, आम्ही मुठी खोलून दाखवतो. जे काय आमच्याकडे असेल त्यातली अर्धी भाकरी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. सांगा या गीतेंकडे कोण गेलाय चहा प्यायला आणि पाणी दिले तुम्हाला सांगा, मग तुम्हाला कोण पाहिजे. आजची निवडणूक आहे ती महायुतीची निवडणूक आहे. कोणीही मनामध्ये कसली शंका न बाळगता, आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय, शेठ तुम्ही आता जी मेहनत करताय पुढची मेहनत आमची आहे. पुढचं अजून कोणी काही बघितले ते आज कोण सांगू शकत नाहीये. पण आज पहिले आमची परीक्षा आहे. आमची जनता ही परीक्षेत पास होते का नाही, आदितीताई ती 7 तारखेला तुम्हाला कळेल, ज्या वेळेला मतदान होईल आणि रात्री तुम्हाला रिझल्ट आम्ही देतो. आणि मग 4 जूनला या रायगड लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा या 6 विधानसभेमध्ये येऊन या महाडमधनं पहिल्या नंबरला असायला पाहिजे, अशा प्रकारचं आमच्या जनतेनं काम करतो. आता तुझा मतदारसंघ आहे, तू मंत्री आहेस, बाबा खासदार, भाव आमदार, मी एकटाच आहे. विकास मागत होता यावेळेला तिकीट, पण कार्यकर्त्यांना सांगितलं थांबूया अजून, बघूया आपण आता तटकरे साहेबांना निवडून दिल्यानंतर आपल्या निवडणुकीला काय करता येते. मंडळी, मागच्या वेळेला 5-5 पक्ष विरोधात होते आपल्या, एकटा पक्ष आपला आणि भारतीय जनता पार्टीची काही मंडळी, ह्याने आपण ही निवडणूक लढलो आणि जिंकलो. मंडळी, ज्या गीते साहेबांना 7,500चा लीड दिला होता, स्वतःच्या खिशातले पैसे खर्च केले होते त्या बाप बेट्यांनी दोघांनी. पण त्या माणसाला जाणीवणार आहे. म्हणून अरुणराव सारखे आमचे कुणबी बांधव भरत शेठच्या खांद्याला खांदा लावून का काम करतायत ते बघा, त्यांना विचार. थोडं अगोदर आलो असतं तर त्यांनी पण भाषण केलं असतं. उद्याची मीटिंग आहे ती नेमकी मुंबईला कुणबी समाजाचीच आहे. त्याच्यात 90% कुणबी समाजाचे बांधव येणार आहेत. अरे असा एक गाव दाखवा की भरत शेठने कधी तिथं जातीवाद केलाय. असा एक मोर्ला दाखवा, असे एक बौद्धवाडी दाखवा, असे एक आदिवासी बांधव दाखवा. असा आमचा कुणबी समाजाचा गाव दाखवा की तिथं भरत शेठने कधी दुजाभाव केला. आज इक्बालने, रियाने, या सगळ्या मंडळींनी पाहिलं, रियांनी लय आमच्याशी झगडे केले. हे दोघं तिघे एकत्र आले ना, तर त्या गीते साहेबांची माय व्यायली नाही या मतदारसंघातनं मतं घेण्याची. काही गावामध्ये त्यांचा बूथ पण लागू शकत नाही. पण रियान, जो आपण या व्यासपीठावर शब्द दिलाय तो इथली 2 दैवत आहेत, एक कालभैरव आणि एक घाणेकरीण माता. तसा तुमचा अल्लाह अकबर आहे तसा आमचा पण देव आहे, लक्षात ठेव. हा, आम्ही शब्द देतोय तो आम्ही, कारण पहिली इनिंग आमचीच आहे ना, नंतर तुमची आहे दुसरी इनिंग. तेव्हा माझी विनंती आहे, जे काय छोटे मोठे वाद गावागावामध्ये असतात ते आता संपवायच्या. चंद्रकांत जाधव कुठं आले होते ना आमचे, हा एक आहे, सगळी मंडळी हे जुने आमचे सहकारी. मधल्या काळात थोडं झालं, बऱ्याचशा लोकांनी, एवन तटकरे साहेबांनी पण कॅप्टन निवासला शब्द दिला होता, पण त्यावेळेला ते विरोधात होते आपल्या. पण तुम्हाला एक सांगतो, जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता बिघडत नाही तोपर्यंत तुमच्या आमदाराला हे कोणी हरवू शकत नाही. यात माझं चॅलेंज आहे. म्हणजे काय लागतो, घरी आलेल्या कार्यकर्त्यांना सामोरं जायचं असतं, त्यांची विचारपूस करायची असते, त्यांना चहा पाणी नाश्ता काय मिळेल ते द्यायचं असतं, तांब्याभर पाणी दिलं तरी समाधान असतं. काय असतं काम यांचं, एखादी काय छोटी मोठी पोलीस स्टेशनला भानगड, तहसीलदाराकडं काम, BDOकडं काम, प्रांताकडं, कलेक्टरकडं, कमिशनरकडं, SP कडं, DYSP कडं, एखाद्या नोकरीचे बाब असते, एखाद्याला मदत असते. आणि मग 3-3 वेळेला तुम्ही निवडून दिलंय ते आम्ही विसरलेलो आहोत का?
सांगा. बऱ्याचशाच्या घरी 200, 300, 400 लोक असतात, पण त्यांना सगळ्यांना सामोरं गेल्याशिवाय बरेचसे घराच्या बाहेर पडत नाही. कधी कधी तुम्ही बघताय टॉवेल वरती उघड्या अंगाने आम्ही समोर बसतो का? सकाळी 7 वाजता ग्रामीण भागातली लोक येतात, 5 मिनिटाचं 2 मिनिटाचं काम असतं, तेव्हा आम्ही त्यांना वर बोलवतो घरात. विचारा कुठल्या पुढाऱ्याच्या घरी डायनिंग टेबल पर्यंत किचन पर्यंत जाऊ शकतो? तो फक्त तुमच्या आमदारांच्या घरी. सांगा, माझ्या माता भगिनी येतात कधी कधी, मी नसलो तर सुषमा सामोरे जाते. सुषमानातले विकास असला तो जातो, तो दौऱ्यावर जास्त असतो, पण त्याची मम्मी असते तिथं. कोणाचं लग्न असेल, कार्य असेल, माती असेल, बारसा असेल, जे काय शक्य आहे 100 पैकी 90% ठिकाणी आम्ही बाप बेटे आणि त्याची मम्मी पोचत असते. काही अपवाद जर इमर्जन्सीला कुठं आम्ही तिघे नसलो तर का? आम्हाला निवडून दिलं ते का असंच दिलं तुम्ही? एका गरीबाच्या जर सुखदुःखात आपण गेलो तर तो पुढच्या 50 नातेवाईकांना सांगत असतो की आमदार आलेत, आमदार आले, त्याची बायको आली, त्यांना आलं, त्याचा मुलगा आला. काय कमवायचं आहे? आणि माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, जितू शेठ तुमच्या सहित सगळ्यांना, मोबाईल फोन बाकी टाळाटाळ करू नका. कारण तो मोबाईल आहे जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे. जेवढ्या आपण शिव्या कधी खाल्ल्या नसतील तेवढ्या मोबाईलवर शिव्या खाव्या लागतात. 5-5 वेळा फोन केल्यानंतर जर उचलला नाही तर तुमची पूजा करणार तो? कोण फोन करतो कशाला हो एवढा रात्री अपरात्री किंवा काय? एखादा अडचणीत सापडलेला असतो, कोणाचा आजारी असतो, डॉक्टरकडे जायचं असतं, ॲम्ब्युलन्स पाहिजे असते, अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला तर ॲम्ब्युलन्स पाहिजे असते, आणि त्यावेळेला जर ते आम्ही जर फोन उचलला नाही, त्याच्या एवढं कुठलं दुर्दैव्य नाही आहे. रात्री 2 वाजता, 3 वाजता, 5 वाजता पण फोन करतात. त्यांना माहिती आहे एकमेव महाराष्ट्रातला आमदार असाल की 24 तास फोन आम्ही चालू ठेवतो. विचारा. आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या माता भगिनी असतील, माझे कार्यकर्ते असतील, सामान्य जनता कोणी असेल, आता आपल्याला 4थी बार निवडून यायचे आहे. 3 वेळेला तुम्ही निवडून दिलेले आहेत. एक चौकार अजून मारायचा आहे, तो कोणी आतापर्यंत मारला नव्हता. प्रभाकर मोरे पण 3 वेळेला आले होते, नानासाहेब पुरोहित पण 3 वेळेला होते, पण तुमच्या भरत शेठला 4 वेळा तो चौकार असा उतुंग मारणार आहे आम्ही की समोरच्याचे डोळे दिपायला पाहिजे. म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतोय, चुकीचं कधी बोलणार नाही, हे लक्षात ठेवा. माझी एवढीच विनंती आहे की 7 तारखेला घड्याळ या निशाणीच्या समोरचं बटन दाबायचं आहे. त्यानंतर 5 महिन्याच्या नंतर जी काही निवडणूक होणार आहे त्यावेळेला तुमचं धनुष्यबाण असेल, त्यावर या घड्याळ नसणार आहे. आता कायमचं घड्याळ बांधून ठेवशील तर जमणार नाही, धनुष्यबाण पण घ्यायला लागेल आता. तर लक्षात ठेवा, आता आपण तटकरे साहेबांना भरघोस मताने निवडून आणूया आणि नंतर ते आपल्याला मदत करतील. आणि तुम्हाला विनंती करतो 7 तारखेला कोणीही कुठेही न जाता आपलं पवित्र मत घड्याळ या निशाणीच्या समोर बटन दाबून द्यायचं आहे. बाकी जबाबदारी तुमच्या आमदाराची, काळजी करायचं कारण नाही आहे. माझी RPIची लोक आहेत, माझी इतर काही पक्षाची लोक असतील, या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांची जबाबदारी या मतदारसंघाचा आमदार म्हणून आम्ही घेतोय, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णाराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.